श्री साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राजे श्री स्वामी समर्थ महाराज की जय. माझ्या प्रिय भक्तांनो, साईबाबा आज एक साधा पण खूप मोठा संदेश देत आहेत. श्रद्धा ठेवा, सबुरी कायम ठेवा आणि चांगले दिवस आपल्या वाटेला येणारच आहेत. आज प्रत्येक माणूस काही ना काही समस्येतून जात आहे. कोणाला नोकरीची चिंता, कोणाला पैशांची, कोणाला नात्यांची, तर कोणाला आरोग्याची. पण या सगळ्या चिंतांवर साई एकच उपाय सांगतात. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझं चांगलं मी साई म्हणतात. तू फक्त जीवनात विश्वास ठेव. आल्या तर घाबरू नको, कारण अंधार नसता तर प्रकाशाचं मूल्य समजलंच नसतं. प्रत्येक संकटात एक संदेश लपलेला असतो आणि प्रत्येक वेदनेत एक नवी सुरुवात दडलेली असते. आज साई आपल्याला सांगतात, तू जे गमावलं आहेस त्यापेक्षा खूप मोठं मी तुला देणार आहे. पण योग्य वेळ येऊ दे, सबुरी ठेव. कधी कधी आपल्याला वाटतं, का माझ्यासोबतच अडचणी, का माझेच प्रयत्न फेल जातात, का माझीच इच्छा पूर्ण होत नाही. तेव्हा साई शांतपणे म्हणतात, तू जे मागतोस ते तुला मिळणारच आहे, पण ते तुला सुख देणारं असलं पाहिजे. तेच मी ठरवतो. परीक्षा कठीण असते, पण साई सांगतात, योग्य वेळ येते तेव्हा नियतीही तुमच्या बाजूला उभी राहते. आज साई तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. मनातील शंका दूर कर. तुला जे हवं आहे ते तुझ्या दिशेने येत आहे. श्रद्धा आणि सबुरी या दोन शब्दांमध्ये सगळं अध्यात्म दडलेलं आहे. श्रद्धा म्हणजे देवावरचा विश्वास आणि सबुरी म्हणजे देवाच्या वेळेवरचा विश्वास. जर तुमचं मन चांगलं असेल, विचार शुद्ध असतील आणि तुमचं कर्म योग्य असेल, तर साई तुमचा हात कधीही सोडत नाहीत. आजच्या दिवशी साई एक शक्ती देत आहे. तुझं सगळं ठीक होणार आहे. आपल्या अश्रूंना हसू देणारा आणि तुटलेल्या मनाला नवीन आशा देणारा शक्तिवान आधार म्हणजे साईनाथ. त्यांच्या चरणी बसून फक्त एकच प्रार्थना करा, बाबा मला तुझ्या इच्छेप्रमाणे चालव, माझं रक्षण कर. साई नक्कीच तुमचा हात धरतील, मार्ग दाखवतील आणि तुमचं जीवन सुंदर करतील. साईबाबा सांगतात, तुझं मन जेव्हा शांत होतो तेव्हा माझा आवाज तुला स्पष्ट ऐकू येतो. मनातील भीती, राग, नाराजी, गोंधळ हे सगळं मनाला थकवणारं असतं आणि मन थकलेलं असलं तर योग्य निर्णय घेणं अवघड होतं. म्हणून साई सांगतात, तू काहीही कर, पण मन शांत ठेव. बाकी सर्व मी सांभाळतो. जीवनात कधी-कधी परिस्थिती आपल्या विरुद्ध जाते. त्यांच्यावर आपण प्रेम करतो तेच आपल्यापासून दुरावतात. ज्यांना आपण मदत केली तेच विसरून जातात. जग आपल्याला चुकीचं समजतं आणि आपण एकटे पडतो. पण साई कधीच आपल्याला एकटे सोडत नाहीत. त्यांची कृपा म्हणजे अदृश्य सावली, दिसत नाही पण कायम सोबत असते. साई म्हणतात, कधी मी शांत असतो म्हणजे मी दूर नाही, मी तुझ्या चाचणीत तुला वेळ देत असतो. देव कधीही तुटलेलं मन सोडत नाही, कारण त्याच्यात सर्वात शुद्ध प्रार्थना असते. तुमच्या डोळ्यातले अश्रू साईंनाच सर्वात आधी दिसतात. तुमच्या मनातील वेदना त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतात आणि म्हणूनच साईबाबा सांगतात, ज्या ठिकाणी तू हार मानतो तिथेच मी तुझ्या बाजूने उभा राहतो. प्रत्येक दिवशी बाबा तुमच्यासाठी दोन गोष्टी करतात. जे तुमचं नाही ते तुमच्यापासून दूर ठेवतात आणि जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात.
लक्षात ठेवा, देव कधीही तुमचं चांगलं लांब ठेवत नाही. ते फक्त योग्य वेळ येईपर्यंत जपून ठेवतात.